महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटीचं प्रकरण खळबळजनक प्रकरण ताजं असताना आणखी एका खळबळजनक प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे। हे प्रकरण प्रकाशझोतात आलेलं आहे। हे जे प्रकरण आहे ते गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी जी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक पदासाठी डिपार्टमेंटल जी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये मार्किंग पॅटर्न लीक झालं होतं। ते खळबळजनक प्रकरण आता प्रकाशझोतात आलेलं आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 100वर दुय्यम निरीक्षक पदासाठी 1000पेक्षा जास्त परीक्षार्थी बसले होते। मात्र परीक्षेनंतर पेपरचे जे मार्किंग पॅटर्न आहे जे उघडकीस येणं जे लीक होणं अजिबात अपेक्षित नव्हतं ते लीक झाल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळे एकच खळबळ माजली होती। आता त्या प्रकरणात सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुरू आहे। या प्रकरणात सर्वात खळबळजनक बाब अशी की नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात तक्रार प्राप्त होताच तपास केला आणि त्यांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आणि ती माहिती म्हणजे राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSCचे एक सहसचिव आणि अन्य काही जण या मार्किंग पॅटर्नच्या लीक झाल्याच्या प्रकरणी दोषी आढळलेले आहेत। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासामध्ये कोणते सहसचिव दोषी आढळलेले आहे ते अजून समोर आलेलं नाही आहे। मात्र नागपूर पोलिसांचे जे गुन्हे शाखेचं पत्र NDTV मराठीच्या हाती लागलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की आणि मी वाचून दाखवतो की चौकशीअंती सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे पाठवलेला आहे। या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे की हा जो चौकशी अहवाल होता तो MPSCकडे पाठवण्यात आलेला आहे, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पाठवण्यात आलेला आहे। मात्र तो अहवाल अद्याप MPSCकडनं उघड करण्यात आलेला नाही। त्यामुळेच या प्रकरणात दोषी आढळलेले ते सहसचिव कोण, त्यांच्यासोबत अन्य कोण कोण होते, त्यांची भूमिका काय होती, त्यांची नावं काय होती आणि कशा पद्धतीनं मार्किंग पॅटर्न लीक झालं हे काहीही अजून समोर आलेलं नाही आहे। मुख्य म्हणजे या प्रकरणी तपास अहवाल MPSCकडे आलं असताना त्यांनी पोलिसात गुन्हासुद्धा दाखल केला किंवा नाही हे सुद्धा अजून उघड झालेलं नाही आहे। मात्र या प्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाला आणखी काय कलाटणी येते, आणखी काय काय बाबी उघड होतात त्याकडे परीक्षार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।